आज आपण वर्षभर टिकणारी वाळवणाची कैरी करूया. एकदा करून ठेवलीत ना वर्षभर टिकते. अजिबात खराब होऊ नये म्हणून खास टिप्स सांगणार आहे. त्यासाठी कच्च्या कैऱ्या घ्यायच्या आहेत. कैरीच्या वर चीक असतो त्यामुळे कैऱ्या स्वच्छ धुवून पुसून घ्यायच्या आहेत. कैऱ्या हे बघा तुम्ही बघू शकता छान अशा कोरड्या करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर काय करायचं आहे, कैरीचं वरचं साल आहे ते काढून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं ना, की त्याचा थोडासा कडवटपणा असतो तो निघून जातो. त्यामुळे हे बघा तुम्ही बघू शकता कैरीचं सगळं साल आहे ते मी काढून घेणार आहे आणि कैरीच्या खूप जास्त पातळ नाही मीडियम अशा फोडी करून घेणार आहे. हे बघा अशा पद्धतीने आपण कैरीच्या फोडी करून घेऊया. थोड्याशा जाडसरच ठेवायच्यात कारण की वाळल्यानंतर त्या अगदी पातळ होतात. त्यामुळे इथे मी थोड्याशा जाडसर ठेवते. अशा पद्धतीने लांबट अशा कैरीच्या फोडी करून घेऊया. सगळ्या कैरीच्या फोडी आपण अशाच करून घ्यायच्या आहेत. हे बघा दाखवते तुम्हाला. कैरीच्या सगळ्या फोडी आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. आता एका भांड्यात काढून घेतल्यानंतर त्यामध्ये 1 ते 2 चमचे आपण मीठ घालणार आहोत. काय होतं, मीठ घातल्यामुळे कैरी टिकण्यास मदत होते आणि अशा प्रकारे टॉस करून घेणार आहे. म्हणजे काय होईल, कैरीच्या सगळ्या फोडींना मस्त असं मीठ लागलं जातं. हलकंसं पाणी सुटायला लागतं. लगेचच काय करायचं आहे, एका ताटामध्ये किंवा एका पसरट भांड्यामध्ये ह्या पसरवून वाळवून घ्यायचे आहेत. 3 दिवस इथे मी वाळवून घेतले आहेत. तुम्ही बघू शकता मस्तपैकी खडखडीत वाळलेल्या आहेत. आता काय करायचं आहे, ही वाळवणाची कैरी आहे ती टिकण्यासाठी आपण एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवायची आहे आणि त्यामध्ये 1 चमचा वरून मीठ घालायचं आहे. अशाच एका सोप्या रेसिपीसाठी खालील छोट्या त्रिकोणावर क्लिक करा.